चंद्रदीप नरके साहेबांना या येत्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून द्या। ही अटीतटीची लढत नाही, हा पैलवान आपल्या जोडीतोडीचा नाही, यांच्याकडे द्यायला वेळ नाही, यांना माणसांना भेटायला वेळ नाही, म्हणजे यांना एक काम करायसाठी ही पदं नको आहेत, त्यांना ही नावापुढं पाट्या लावायसाठी पदं पाहिजे आहेत। ही सगळी परिस्थिती बदलायची असली मित्र तर आपल्याला ही वेळ आपली आहे, या निर्धारानं आपल्याला पुढे जावं लागेल। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना की चंद्रदीप नरके यांचं जितक्या वर्षाचं योगदान आहे या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये 37-38 वर्ष, तेवढं विरोधी उमेदवाराचं वय नाही। आणि हे काँग्रेसवाले ही लढत अटीतटीची होणार, जोडीतोडीची होणार। पण मित्र, मी आता तुम्हाला सांगतो ठामपणे, ही अटीतटीची लढत नाही, हा पैलवान आपल्या जोडीतोडीचा नाही। आणि आपण जर बारकाईनं बघितलं तर 24 तासातले 18 तास 17 तास वेळ देणारा माणूस एका बाजूला आपला उमेदवार, आणि विरोधी उमेदवार ज्यावेळी नरके साहेबांचा सगळा माणसांची कामं फोन सगळं आवरलेलं असतं 11-12ला, त्यावेळा उठायचं यांची संस्कृती ह्या मंडळींची, त्यावेळा हे उठून बाहेर येतात। यांच्याकडे द्यायला वेळ नाही, यांना माणसांना भेटायला वेळ नाही। मित्र, यांच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात त्यांना जो एकूण कार्यकाळ मिळाला त्यापैकी फक्त 16 दिवस हे जिल्हा परिषदमध्ये हजर राहिले। त्यांनी हिंमत असेल तर ते सांगावं स्टेजवरनं। राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारं पद, पण त्याचा जनतेसाठी काडी मात्र उपयोग झाला नाही। एकूण कारकिर्दीपैकी फक्त 16 दिवस राहिले, म्हणजे यांना एक काम करायसाठी ही पदं नको आहेत, त्यांना ही नावापुढं पाट्या लावायसाठी ही पदं पाहिजे आहेत। जे आमदार होते विद्यमान, आता ते आपली परंपरा आहे गेलेल्या माणसाबद्दल बोलू नये, पण ओघानं त्याचा उल्लेख करणं भाग आहे। सर्वाधिक निधी ज्यांचा पडून राहिला आणि सर्वात जास्त निधी ज्यांचा परत गेला ते आमदार आमच्या करवीरच्या वाट्याला आले। तर ही सगळी परिस्थिती बदलायची असली मित्र तर आपल्याला ही वेळ आपली आहे, या निर्धारानं आपल्याला पुढे जावं लागेल। आज या भोगावती परिसराचा विचार केला तर भोगावती कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं वाटोळ झालं, आणि ह्या वाटोळ लावणाऱ्या मंडळींना या निवडणुकीत हद्दपार करायचा निर्धार आपण या इथं उपस्थितांनी घेतला पाहिजे। मित्र, आज जर आपण बघितलं तर सूतगिरण, मला परवा त्या मुलाखतीत काही लोक म्हणलीत क्विजमध्ये, विरोधी उमेदवाराला अनुभव आहे। कशाचा अनुभव आहे? विरोधी उमेदवाराने एक पॅम्पलेट काढलं सर, त्यामध्ये त्यांनी गाठलेलं होतं की ह्या संस्था आम्ही उभा केल्या, ह्या संस्था चालवल्या, पण कदाचित ते दुसरा एक कॉलम तिथं करायला विसरले, कुठल्या संस्था बुडवल्या ह्याचा कॉलम तिने केला नाही, त्यात 1 नंबर भोगावती कारखान्याचं नाव आहे। साहेब, या परिसराचं एवढं अतोनात ह्या माणसाने 30 वर्षात नुकसान केलं, या परिसरात कारखाना सोडून कुठलीच संस्था उभा केली नाही। उलट्या बाजूला चंद्रदीप नरकेच्या सारखा ती संस्था स्वतःची असल्या प्राणपणानं जपणारा नेता, आणि इकडं बघितलं भोगावतीत तर त्या एखाद्या जनावराचं लचकं तोडतात अशी लचकं तोडायची प्रवृत्तीने हे सगळं मुडीत काढायचा धंदा, कुठलीही संस्था इथं उभा राहिली नाही। त्या क्विजच्या वेळी आम्हाला सांगितलं अनिल पाटील साहेब, या विरोधी उमेदवाराला सूतगिरण चालवायचा अनुभव आहे। मित्र, आपल्यापैकी बरेच जण सभासद आहेत, 1992 साली ह्या सगळ्यांच्या नावावर सोसायट्या टाकून हे शेअर्स घेतले। यातल्या ह्यापैकी किती लोकांना माहिती आहे ही सूतगिरण 11 वर्ष झाली दुसऱ्याला चालवाय दिली आहे। मित्र, आज तिथं 15-15 वर्ष झाली या विरोधी उमेदवारांनी जाहीर करावं स्टेजवरनं, तिथं एका तरी माणसाला हिने परमनंट केला, एका तरी माणसाला हुद्दा दिला, म्हणजे सर्वाधिक तरुणांचं शोषण करायचं काम ह्यांनी केलं। आणि हे स्टेजवर आता सांगतात तरुणांचा मित्र, तरुणांना मदत करणार, तरुणांना काम देणार, तरुणांचं शोषण एका बाजूला चालू आहे, तुम्ही 15 वर्ष करायला आहे, आणि कुठल्या तोंडानं तुम्ही बोलता स्टेजवर आम्ही तरुणांच्यासाठी काम करणार आहे, तरुणांचं हित करणार आहे। यांना तरुणांच्या हितावर बोलायचा नैतिक अधिकार मित्र नाही। या माणसाने संस्था मोडणे, संस्था खाणे आणि त्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे ह्याच्या पलीकडे दुसरं काही केलं नाही। या 30 वर्षात या भोगावती परिसराची दुर्दशा करायला निवळ हे कारणीभूत आहेत, हे त्रिवार सत्य आहे। म्हणून मी मुद्दामून या परिसरातल्या लोकांना सांगतोय, ही वेळ मित्र आपली आहे, या वेळेसाठी आपण ही वेळ साधून चंद्रदीप नरकेंना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे,
हा निर्धार या मेळाव्याच्या निमित्तानं करायचा आहे. मित्रो, आज विरोधी उमेदवार सहानुभूती मागायला लागलेत. वडिलांच्या नावावर सहानुभूती. पण आपल्यापैकी बहुतेक जणांना माहीत नसावं की वडिलांचे निर्णय पायदळी तुडवणारे हे उमेदवार आहेत. मग तो निर्णय एखादा कंत्राट देण्याचा असू दे, भोगावती कारखान्याचं संचालक पद द्यायचं असू दे, पदाधिकारी नेमायचा असू दे, किंवा गोकुळची उमेदवारी देण्याचा असू दे, या जिल्ह्यात कुणी त्यांच्या पार्टीमध्ये कुणी कुठल्या कार्यकर्त्याने कधी धाडस केलं नाही. पण या स्वतःच्या मुलांनी मात्र त्या PN पाटलांचे निर्णय वेळोवेळी पायदळी तोडवायचं काम केलं. आणि आता हे निवडणुकीच्या वेळी मात्र ह्यांना आठवण झाली, आमच्या वडिलांच्या सहानुभूतीपुटे आम्हाला मतं द्या. म्हणजे हे आपल्या वडिलांचे झाले नाहीत, ते तुमचे आमचे काय होणार मित्र? हे आपल्याला आपल्या पदरी पडणारे हे उमेदवार नाहीत. म्हणून मी आपल्याला परत एकदा सांगतो, आपण सर्वांनी या ठिकाणी हा निर्धार करून उठायचा आहे. चंद्रकांत नरके साहेबांना या येत्या निवडणुकीत भरघोस मताने निवडून द्या आणि विकास करणाऱ्या, काम करणाऱ्या माणसाच्या विरोधात नेहमी जो इकडं पांडा पडला की बाबा इकडं भोगावती परिसरातली माणसं ही परिवर्तनाला साथ देत नाहीत, तो आपला डाग पुसून काढूया. या निमित्तानं परिवर्तनाला साथ देऊया आणि ज्या मागच्या 2-3 निवडणुकीत आपल्याला मताधिक्य मिळालं नव्हतं ते मताधिक्य गाठूया आणि या ठिकाणी चंद्रकांत नरके साहेबांना निवडून द्या, एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.